मी सुवर्ण जोशी. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण पाहूया. 2019च्या लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू आहे आणि त्याविषयीच्याच घडामोडी. सुरुवातीला अमरावती इथं सेना भाजप महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा सुरू आहे. आमची युती इतकी घट्ट आहे की सातारा आणि पालघर हे दोन्ही उमेदवार आम्हीच दिले असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. बरं, एक तर त्यांच्याकडे उमेदवार नाहीये. ज्या पक्षाला ही जागा त्यांच्या आघाडीमध्ये सोडलेली होती त्या पक्षाचा प्रमुखच मैदान सोडून पळालेला आहे. कोण? माळ्यामध्ये आधी लढणार म्हणाले होते. कारण काय होतं, मी सुरुवात आनंदराव तुम्ही आठवण चांगली करून दिली की युती झाल्यानंतर शुभारंभच मुळे आम्ही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शिबिराचा किंवा मेळाव्याचा अमरावतीतून केला. युतीच्या आधी सगळीकडे असं वातावरण होतं की दोन्ही भगवे पक्ष एकमेकांमध्ये भांडतायत आणि मग मधल्यामध्ये आपला सितारा जो काय तो चमकून जाईल, किंबहुना चमकून घ्यावा. असे अनेक लोक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. पंतप्रधान पदाचे डोहाळे लागले होते त्यांना. आणि मग त्यांनी जाहीर केलं, आधी मागे जाहीर केलं होतं की निवडणूक आता लढणार नाही, पण युती होत नाही असं त्यांना वाटत होतं. तेव्हा सांगितलं की आता मी लढणार. युती झाली, आता मी नाही लढणार. अरे, तुमच्याकडे तुमचा सेनापती पळालेला आहे, सैन्य सगळं पसार झालेलं आहे. ही जागा आघाडीमध्ये म्हणजे कसं असतं बघा, तिकडे शिर्डी आणि नगरवरनं मारामारी झाली, खेचाखेची झाली. काँग्रेसवाले जागा मागत होते, म्हणतात नाही देणार, देणार नाही देणार. मग त्यांचा उमेदवार सुद्धा शेवटी काय अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे.